नमस्कार मित्रांनो, मी चीज बंदर पोस्ट ऑफिसमध्ये आहे. चीज बंदर पोस्ट ऑफिस आता इथे ही अवस्था बघा आमच्या पोस्ट ऑफिसची. एवढं मस्त मुंबईतली जागा आहे, पण आमचं ॲडमिनिस्ट्रेशन किती खराब झालेलं आहे बघा. ह्या ब्रांचला कालपासून इंटरनेट नाही आहे. माणसांनी पैसे कसे काढायचे, माणसांनी पासबुक कसं भरायचं. आणि जर मुंबईसारख्या ठिकाणी असं मिसमॅनेजमेंट जर गव्हर्नमेंट करत असेल तर ह्याचं दुर्दैव आहे आमचं. मग आम्ही विश्वगुरू बनणार आहोत, आम्ही आणखी काय काय बनणार आहोत. साधं इंटरनेट आम्हाला देता येत नाही. आणि त्याचं मूळ कारण काय तेही सांगतो. हे जे रस्त्यावर तोडफोड चालू आहे ना, हे बघा इथे बाहेर रस्त्यावर सर्व तोडफोड आणि धूळ चालू आहे. अख्खा तोडफोड चालू आहे. आमच्या म्युन्सिपल कमिशनर्स, आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे कॉर्पोरेटर हे झोपलेले असतात. बिचारांना काही कळत नाही. फक्त वोट मागायच्या वेळेला ते जागे होतात. त्यांना देवाचं, त्यांना लोक देव दिसतात. लोकांच्यासाठी सेवा करायची असते. नंतर लोक मेली काय आणि जगली काय हे आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना काही कळत नाही. आणि म्युन्सिपल कमिशनर, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांना वरून आदेश येतात आमदार खासदारांचे की रस्ता तोडो, रस्ता फोडो, रस्ता जोडो. बस. बाकी त्या केबलची आज दादरला 14 तास लाईट नव्हती. असं कधीही मुंबईत झालं नाही. आज माझ्या काल हॉटेलमध्ये 2-2.5 तास लाईट नव्हती डोंगरीला. आणि हे नेहमीचं झालं आहे. म्हणजे जसं जसं जग पुढे जातं तसं तसं मुंबई आणि आपला देश पाठी जातं. का? कारण ते आपले आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS हे अतिशय करप्ट, नालायक आणि कामचोर आहेत. या कामचोरपणामुळे या मुंबई, या महाराष्ट्राच्या आणि या देशाचा सत्यानाश होतोय. आपले PM आणि आपले CMचं फार मोठे मोठे स्वप्न आहेत आणि खरोखर ते स्वप्न चांगले आहेत. पण त्यांच्या हाताखाली जे नालायक, बेशरम, बेहय्या, बेमुरवत लोक जे आहेत, जे फक्त पैसे खाण्यापलीकडे किंवा कामचोरपणे करण्यासाठी आहेत, अशा नालायक माणसामुळेच या मुंबई, या महाराष्ट्र आणि या देशाचा सत्यानाश होतोय. त्यामुळे मी जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे की एवढ्या छान एरियात, आज डोंगरी एरिया म्हणजे आज मुंबईतला प्राईम एरिया आहे, तिथे आज ही अवस्था बघा. या पोस्ट ऑफिसची अवस्था बघा. असं वाटतं की ही स्मशानभूमी झालेली आहे. आमच्या प्रत्येक गव्हर्नमेंट, BSNL म्हणा, पोस्ट ऑफिस म्हणा, BST म्हणा, ह्याची बर्बादी करणं हेच आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPSचा हा ध्येय आहे. पैसे कमवणं म्हणजे प्रॉपर्टी विकणं. म्हणजे एखाद्या चांगल्या बापाने पैसे करून ठेवली, बेवडा, नालायक जो पोरगा निघतो, तसे हल्लीचे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आहेत की ज्यांना फक्त प्रॉपर्टी विकणं किंवा मोठ्या मोठ्या मल्टी कंपनीजला विकणं ह्याच्या पलीकडे ह्यांचं डोकंच जात नाही. असे दळिद्री लोक आम्ही इलेक्ट केलेले आहेत. पण वोटं मागताना कसे, अरे हम तो आपके लिए है, हम जान दे देंगे. अरे कसले जान देणार हो तुम्ही? ज्या माणूस या देशाची प्रॉपर्टी विकायला निघतो तो गद्दारच असू शकतो, तो चांगला असूच शकत नाही. कारण तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी विकता हो. कुठले आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS आपली प्रॉपर्टी विकतात हो, जमा करतात ना. मग देशाची प्रॉपर्टी, मुंबईची प्रॉपर्टी, BSTची प्रॉपर्टी, ह्याची प्रॉपर्टी तुम्ही कसे काय विकता हो? अरे लाज तरी वाटते का तुम्हाला? लाखो रुपये पगार घेता, गाडी घेताय. अरे आमचे प्राईम मिनिस्टर बिचारे तडपडतात, म्हणे बाबा रे ट्रॅफिकल वाचवा, आणि तुम्ही 25-25 गाड्या घेऊन फिरतात. जरा तरी ऐका आमच्या PMचे, जरा तरी ऐका आमच्या CMचे. ते म्हणतात की बाबा रे फॉरेनला जाऊ नका, आणि तुम्ही पण फिरतात फॉरेनमध्ये. अरे आमचे PM, CM जे एवढे कष्ट करतात या मुंबईला, या महाराष्ट्राला, या देशाला वाचवण्यासाठी, कुठेतरी आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS लाज वाटली पाहिजे. लाज. नाही तर नोकरी सोडून तुम्ही जा. आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही. आम्ही आमदाराला सांगितलेलं नाही आहे की तुम्ही इलेक्शनला उभे राहा. आम्ही खासदाराला सांगितलेलं नाही की तुम्ही इलेक्शनला उभे राहा. आम्ही कॉर्पोरेटरला सांगितलेलं नाही की तुम्ही इलेक्शनला उभे राहा. मग बेलज्जाप्रमाणे फक्त करोडो रुपये खर्च करून तुम्हाला जर सेवा करता येत नसेल तर या देशाचं दुर्दैव आहे की तुमच्यासारखे नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर या मुंबईला, या देशाला सापडलेले आहेत, या महाराष्ट्राला सापडलेले आहेत. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी सांगितलेल्याचं प्रत्येक गोष्ट उलटीच करायची. हेच आमचं सिद्धांत झालेला आहे.
या देशाला आता आपण, मी प्रत्येक माणसाला हे आवाहन करतो की या देशाला जर वाचवायचं असेल तर प्रत्येक माणसाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे कधी तुम्हाला धोका देतील याचा कधी भरोसा नाहीये. स्वतः जागृत व्हा. तुमच्या पिढीला, जर पुढच्या पिढीला चांगलं व्हायचं असेल तर आता या रस्त्यावर विचारा, जॉब विचारा आमदार खासदारांना, अहो तुम्ही झोपलेले आहात का? एवढे रस्ते या रस्त्याला काय म्हणतात? शायदा मार्ग. ह्या शायदा मार्गवर माणूस चालू शकत नाही. हे शायदा मार्ग 4 नळापासून पुढे आहे. इथे हे बघा, धूळ बघा. इथले माणसं श्वास घेऊ शकत नाही. आप लोग सांस ले सकते हैं क्या सर? बिल्कुल भी नहीं. यहाँ सांस ले सकते हैं? बिल्कुल भी नहीं. बहुत हाँ, आप लोग आमदार, खासदार, कॉर्पोरेटर को मिले? हम मिले थे, इनको मैसेज किए थे बट उन्होंने कोई रिप्लाई तो आप जाके मिलिए. सर आप सांस ले सकते हैं नहीं, यहाँ? सर. आप यहाँ गाड़ी चला सकते हैं? आप बाइक लगा सकते हैं? बच्चों लोग का स्कूल है, हबीब स्कूल है, यहाँ आ सकते नहीं हैं? आ सकते. तो फिर हमारे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर क्या सो रहे हैं? हाँ, खाली रिबन काटने का और फोटो निकालने के सिवाय हमारे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर को कुछ आता नहीं है. मैं किसी पर्टिकुलर आमदार, खासदार की बात नहीं कर रहा. मैं मुंबई, महाराष्ट्र के सभी आमदार, खासदार, कॉर्पोरेटर की बातें कर रहे हैं. ये लोगों को उल्लू बना रहे हैं और कुछ काम नहीं कर रहा. अगर आपको सही आमदार, खासदार कौन है ये अगर समझना है तो जो स्कूल बनाएगा, जो कॉलेज बनाएगा, जो हॉस्पिटल बनाएगा, जो बीएसटी को बराबर बनाएगा, जो रेलवे का बनाएगा, जो रास्ते अच्छे बनाएगा, वो अपना सही में एक आमदार, खासदार है. ये सब बेकार लोग है. ये खाली अपना पेट भर. जो आमदार, खासदार, कॉर्पोरेटर मैंने देखा है जो चाल में रहने वाले थे आज करोड़ों के मालिक हो गए. एक तो खासदार का 5 करोड़ प्रॉपर्टी था गया साल, आज 127 करोड़ हो गया. और हम लोग भिखारी हो रहे हैं. लोग भिखारी हो रहे हैं और आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, आईएएस, आईपीएस, आईआरएस अब्जोपति बन रहे हैं. इसका मतलब ये है कि देश बर्बादी की तरफ जा रहा है. और इसका मतलब ये है कि हम सिटीजन्स, हम नालायक है, हम कामचोर है, हम काम नहीं करना चाहते हैं, हम हमारे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर को सवाल नहीं करना चाहते हैं. इसीलिए ये देश की अवस्था है. उठो और पूछे अपने आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, शायदा मार्ग वाले, आप पूछो ये कि ये रास्ता कितना दिन से बंद है, क्यों बंद है, इधर धूल क्यों है, क्यों ये हो रहा है. ये सब अपने आमदार, खासदार, कॉर्पोरेटर के सवाल करो और उनके जवाब पूछो. अगर ऑफिस के सामने है, इतने दिनों से यहाँ पे लोगों ने इसको कुछ नहीं किया. यहाँ ये कहते हैं कि यहाँ कम से कम इसको 1 महीना हो गया इस तरह से. क्या करते हैं हमारे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर? क्या करते हैं हमारे वार्ड ऑफिसर? क्या करते हैं हमारे डीएमसी? क्या करते हैं एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर? सवाल करो. आप मरे हुए हो, हम सब सिटीजन्स मरे हुए हैं. ये मरे हुए को जगह करना ये मेरा फर्ज है. और मैं आपको जो सब मरे हुए, जो ये हमारे मराठी आदमी है, हमारे महाराष्ट्रियंस है, हमारे मुंबईकर्स है, इनको जगाने की कोशिश कर रहा हूँ कि जगे हो जाओ, नहीं तो आप सही में मर जाओगे. रोज मरने से एक बार मरो. वापस कहता हूँ, आप रोज रोज हर क्षण को मर रहे हो. हर क्षण को मत मरो. एक बार मरो और शांति में मरो. मगर नहीं तो आप अपने आगे के बच्चों को सत्यानाश कर रहे हैं. और आमदार, खासदार को, कॉर्पोरेटर को सवाल करो. ये हमारे नौकर है, ये हमसे पैसा लेते हैं, ये हमसे पगार लेते हैं. इनको सवाल करो. और इसके बाद मैं आपको हमेशा जागरूक करूंगा कि सवाल करो. ये हम मालिक है, ये हमारे नौकर है. हमारा पगार लेके हमसे दगाबाजी करते हैं. जागरूक हो जाओ और इस देश को, इस मुंबई को, इस महाराष्ट्र को बचाओ. जय हिंद.